सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 सरकारने दिली मोठी माहिती। कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती। मित्रांनो, तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। पहा, जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस डिसेंबर 2003 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होती। जानेवारी 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने ते काढून टाकली आणि नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस सुरू केली। एनपीएस वर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते। या विरोधात निदर्शने देखील करण्यात आली। मग यावर आता किती पेन्शन वाढवली बघा सविस्तर बातमी। मोदी सरकारने एप्रिल 2023 मध्ये टीव्ही सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली। या समितीने प्रत्येक राज्याचे आर्थिक सचिव, नेते आणि शेकडो कर्मचारी संघटनांशी चर्चा केली। त्यानंतर समितीने नवीन पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी काही शिफारशी मंत्रिमंडळाला केल्या। 24 ऑगस्ट 2024 रोजी मोदी सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस ला मंजुरी दिली आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे। किती पेन्शन तुम्हाला वाढवली जाणार आहे बघा। कार्यालयीन ज्ञानपात पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच डीओपीपीडब्ल्यू वर्धित महागाई मदत या मदतसाठी डीआर साठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ डीआर 42% वरून 46% पर्यंत वाढवला। सुधारित महागाई सवलत मग कधीपासून लागू होणार याची माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। त्यामुळे सविस्तरपणे माहिती काय आल्या, तुमची पेन्शन किती वाढल्या बघा सविस्तर माहिती। त्याची अंमलबजावणी पुढील या तारखेपासून होणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि कॅबिनेट सचिव टीव्ही सोमनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता तुम्हाला किती पेन्शन नक्की वाढणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। बघा लक्ष देऊन। आता डीओपीपीडब्ल्यू नुसार वाढीव डीआरचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलांचे निवृत्ती वेतनधारक, नागरी निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना दिला जाईल। खात्रीशीर पेन्शन हे मागील वर्षाच्या सरासरी पगाराच्या 50% असेल। कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल। म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षी 50,000 रुपये मूळ वेतन मिळाले असेल तर निवृत्तीनंतर त्याला दरमहा 25,000 रुपये पेन्शन मिळेल। बघा तुम्हाला आता किती पेन्शन वाढणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत। बघा, जे 25 वर्षापेक्षा कमी काळ सेवेत आहेत त्यांना त्याच प्रमाणात पेन्शन मिळेल। म्हणजेच 25 किंवा त्याहून अधिक वर्षे सेवेत असलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम दिली जाईल। जर सेवा 25 वर्षापेक्षा कमी आणि 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याच प्रमाणात पेन्शन कमी सुद्धा केली जाईल। बघा, तुमची पेन्शन आता किती वर्ष झालेली आहे म्हणजे तुम्ही नोकरी किती वर्ष केलेली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे तुम्हाला किती वाढवून पेन्शन दिली जाईल बघा। आता 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल। तुम्ही जर 10 वर्षाहून अधिक काळ काम केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 रुपये पेन्शन मिळेल। जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षापेक्षा जास्त आणि 25 वर्षापेक्षा कमी काळ काम केले असेल तर त्याचा मूळ वेतन कितीही कमी असला तरी त्याला किमान पेन्शन मिळेल। म्हणजे किती मिळेल बघा, 10,000 रुपये पेन्शन नक्की मिळेल। समजा एखाद्या कर्मचाऱ्याने एखादी सरकारी कर्मचाऱ्याने 12 वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे 12 वर्ष जर त्यांनी सेवा केली असेल तर काही कारणास्तव निवृत्ती वेतन घेतले असेल आणि त्याचा मूळ वेतन 25,000 रुपयापेक्षा कमी असेल तरीही त्याला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल। त्यात महागाईची भर पडणार आहे। अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार महागाई वाढल्यास ही पेन्शन आज सुमारास तुम्हाला सांगतो 15,000 रुपये होईल असं सांगितलंय। मग आता तुम्ही जो पेन्शन घेताय ती पेन्शन आता किती वाढणार आहे बघा। कुटुंबाला निश्चित पेन्शन रकमेच्या 60% महागाई सवलत मिळेल। जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला
तर त्याच्या कुटुंबाला 60% पेन्शन मिळेल। जर कर्मचारी त्यावेळी सेवानिवृत्त झाला असेल तरचा हा विषय। याशिवाय कुटुंबाला किमान महागाई सवलत रक्कम देखील मिळेल। पूर्वी याला महागाई भत्ता म्हणजेच DA असे म्हटले जायचे। ही महागाई सवलत AICPIW नुसार म्हणजेच औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार उपलब्ध असेल। बघा तुम्हाला पेन्शन किती वाढलेली आहे बघा, सविस्तर बातमी सांगतो। पेन्शन व्यतिरिक्त एकतर कमी रक्कम काय बघा, सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीचे प्रत्येक 6 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पगाराच्या 10% या महिन्यांसाठी DA निवृत्तीनंतर एकतर कमी रक्कम म्हणून देईल। अशा प्रकारे समजून घ्या की आता जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षे 3 महिने काम केले असेल तर त्याला 10 वर्षाचा पगार आणि 10% DA एकतर कमी रक्कम म्हणून दिली जाईल। बघा तुम्हाला पेन्शन किती वाढत आहे बघा। डिसेंबर 2003 पर्यंत लागू करण्यात आलेल्या OPS मध्ये सरकार आपल्या तिजोरीतून कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देत असे। त्यामुळे ही कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित पेन्शन योजना मानली जात होती। कर्मचारी त्याला म्हातारपणाची काठी म्हणत असे। खर्चाचा जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी वाजपेयी जे सरकार होते त्या सरकारने 1 जानेवारी 2004 पासून NPS योजना लागू केली, पण त्यालाही मोठ्या विरोधाचा सामना सुद्धा करावा लागला। त्यामुळे तुम्हाला आता या पेन्शन कमी जी भेटत्या यासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागतो। पण तुम्हाला मोदी सरकारने काय दिलासा देण्याचं ठरवलंय बघा, किती पेन्शन वाढलेले आहे। NPS ला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की NPS अंतर्गत पेन्शन शेअर मार्केटवर अवलंबून आहे। पेन्शनचा काही भाग शेअर मार्केटमध्ये गुंतवून नफा न मिळाल्यास पेन्शन कमी होते। तसेच NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून पैसे कापावे लागतात। तर OPS मध्ये कोणतीही कपात न करता पेन्शन म्हणून एकतर कमी रक्कम मिळाली होती। त्यामुळे तुम्हाला आता किती पेन्शन वाढणार बघा। OPS ला परिभाषित लाभ पेन्शन प्रणाली म्हणजेच DBPS असेही म्हणतात, तर NPS ला परिभाषित योगदान पेन्शन प्रणाली DCPS असे म्हणतात। तुम्हाला माहितीच असेल दोघांमधील मूलभूत फरक याच गोष्टीत आहे। नफा OPS मध्ये आहे तर योगदान NPS मध्ये आहे। NPS ही गुंतवणूक योजना आहे। NPS ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन तसेच गुंतवणूक योजना म्हणून सुरू करण्यात आली होती। गुंतवणुकीमुळे कर्मचाऱ्यांना त्याच्या पेन्शनच्या रकमेत काही प्रमाणात वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले। NPS अंतर्गत कर्मचारी अनेक बँका, वित्तीय संस्था आणि खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात। म्हणजे ICICI बँक, SBI बँक, HDFC बँक किंवा LIC सारख्या बँका एकूण 9 पेन्शन फंड व्यवस्थापक ही योजना देतात। उच्च जोखीम असूनही या योजना गुंतवणुकीवर केवळ 15% परतावा देतात। जर तोटा झाला तर तोटाही त्या ठिकाणी होऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला तोटा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे बघा आता NPS अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% आणि DA कापला जातो आणि सरकार देखील कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 14% निधी त्यांच्या निधीत जमा करत असते। या निधीचा काही भाग कर्मचारी कधी काढू शकतो। जर 60% पर्यंत निधी काढला असेल तर त्यावर कोणताही कर नाही। उर्वरित 40% तुम्हाला ॲन्युइटी गुंतवले तर तुम्हाला वार्षिक पैसे गुंतवण्याची योजना म्हणजे ही रक्कम शेअर बाजारात जर गुंतवली जात असल्याने ती आता वाढू शकते आणि घटू शकते। या 40% रकमेमध्ये संभाव्य वाढ किंवा घट झाल्यानंतर निधीमध्ये शिल्लक असलेली एकूण रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न म्हणून प्राप्त होत असते। याचा अर्थ कर्मचाऱ्याची पेन्शन दरमहा या रकमेशी जोडलेली असते। त्यामुळे मित्रांनो आता जे 2025 जे जानेवारीमध्ये जे बजेट येतं त्या बजेटमध्ये तुमची पेन्शन वाढवण्याची घोषणा आता होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। त्यामुळे तुमची पेन्शन जी आहे ती लवकरच वाढण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून समजले आहे। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।